नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे आजचे महत्त्वाचे हरभरा बाजारभाव। हिंगोली, जळगाव, नागपूर, मुंबई, पुणे या सर्व ठिकाणचे महत्त्वाचे हरभरा बाजारभाव। हरभरा बाजारभावामध्ये महाराष्ट्रात मोठी वाढ झालेली आहे। महाराष्ट्रात मुरुम या ठिकाणी सर्वात जास्त 8,700 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला आहे। तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये 5,000 ते 9,000 पर्यंत बाजारभाव गेलेला आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा विचार जर केला, मुंबई, पुणे, नाशिक, सोलापूर, अमरावती, नागपूर, अकोला या सर्व ठिकाणचे आजचे हरभरा बाजारभावामध्ये किती वाढ झाली आहे, कमाल बाजारभाव किती आहे, किमान बाजारभाव किती आहे आणि आवक किती आलेली आहे याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत। सुरुवातीला आपण जर आमच्या चॅनलला नवीन असाल, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, जेणेकरून हरभरा, मका, तूर, सोयाबीन यांचे लेटेस्ट अपडेट रेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी 100% ॲक्युरेट बाजारभाव आपण घेऊन आलो आहे। सुरुवात करूया महाराष्ट्रातील आजचा पहिला हरभरा बाजारभाव। हरभरा बाजारभाव जो आहे तो आपण बघणार महाराष्ट्रातील पहिले मार्केट जे आहे त्याच्यामध्ये दुधनी मार्केट 135 क्विंटल आवक ज्या दुधनी मार्केटमध्ये आलेली आहे 5,700 ते 6,000 रुपये। काबुली असेल, त्याचबरोबर लोकल असेल, त्याचबरोबर चाफा असेल, गोल्डन असेल, गरडा असेल, या वेगवेगळ्या हरभऱ्याच्या जाती आहेत। त्यानंतर धुळे 119 क्विंटल 5,400 ते 6,000 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव धुळे हरभरा मार्केटमध्ये आहे। धुळेमध्ये 5,454 ते 64 रुपयापर्यंत बाजारभाव घेत। त्यानंतर जळगावमध्ये चांगला बाजारभाव मिळत आहे। 40 क्विंटल आवक आली आहे, 8,000 ते 8,600 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव जळगाव शहरामध्ये आहे। 80 ते 86 रुपये प्रति किलो बाजारभाव जळगावमध्ये आहे। त्यानंतर जळगावचा विचार केला, बाजारभाव बऱ्याच दिवसापासून इथे टॉप आहे। मुरुम 197 क्विंटल आवक मुरुमची आलेली आहे या ठिकाणी आणि महाराष्ट्रात सर्वाधिक बाजारभाव मुरुम शहरामध्ये मिळाला आहे। 6,000 ते 8,700 रुपये प्रति क्विंटल, म्हणजे सर्वात उच्चांकी बाजारभाव 87 रुपये। पुणे 45 क्विंटल आवक आलेली आहे, 6,200 ते 8,200 प्रति क्विंटल बाजारभाव पुणे शहरामध्ये 62 ते 82 रुपयाचा बाजारभाव आहे। त्यानंतर कारंजा 1,500 क्विंटल आवक आलेली आहे, 5,400 ते 5,800 रुपये सर्वाधिक दर कारंजा या शहरामध्ये आहे। कारंजामध्ये सरासरी बाजारभाव 54 ते 58 रुपये स्थिर असल्याचं पाहायला मिळतं। त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट उमरेड मार्केट 1930 क्विंटल आवक आलेली आहे, 5,500 रुपये ते 5,900 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव। हरभरा बाजारभाव जो बाजारभाव आहे हा प्रति क्विंटल म्हणजे प्रति 100 किलोचा बाजारभाव आहे। त्यानंतर सिंधी सेलू महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट सिंधी सेलू 940 क्विंटल आवक आलेली आहे, 5,500 ते 5,800 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव महाराष्ट्रातील सिंधी सेलू मार्केटमध्ये आजच्या मितीला पाहायला मिळतं। त्यानंतर बघूया सरासरी बाजारभाव। सावनेर 5,700, जामखेड 5,600, अंबड 7,100, परतूर 5,800, देऊळगाव राजा 5,500, कर्जत 5,300, यावल 5,300, सेनगाव 5,700, शेगाव 5,700, सिंधी सेलू 5,800, सांगली 6,100, उमरेड 5,900, कळंब 5,700, गंगापूर 5,700, तुळजापूर 5,700, धुळे 5,500, हिंगोली, खानिगाव, नगा 5,800, शेवगाव 5,500, मुरुम 8,700, उमरेड 5,600, सिंधी 5,800, शेवगाव 5,700, सेनगाव 5,700, यावल 5,300, कर्जत 5,400, परतूर 5,800, अंबड 7,100, सावनेर 5,700। महाराष्ट्रात महत्त्वाच्या ठिकाणी 50 ते 80-90 रुपयापर्यंत बाजारभाव गेला आहे। पुणे 8,200, माजलगाव 5,500, कारंजा 5,800, जळगाव 8,600, अकोला 5,800, जळगाव मसावत 6,500, चिखली 5,700, वडद 5,700, छत्रपती संभाजीनगर 5,700। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील डेली गहू बाजारभाव, हरभरा बाजारभाव, तूर बाजारभाव, सोयाबीन बाजारभाव लेटेस्ट अपडेट सर्वात आधी 100% ॲक्युरेट बघण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि कमेंट करून कळवा की आपल्या परिसरात आजच्या मितीला गहू, हरभरा, सोयाबीन यांना बाजारभाव काय आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।